हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग चौथा कम्युनिकेशन्स मीन्स संदेशवहन। कम्युनिकेशन्स मीन्स संदेशवहन यावर महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये 10 मार्क्सला प्रश्न विचारले जातात। तर आपण या व्हिडिओमध्ये असेच काही प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, वर्गातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना अध्यापकाने कोणत्या महत्त्वपूर्ण तत्त्वांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे ते ओळखा। पर्याय क्रमांक अ, सानिध्यापासून बचाव। पर्याय क्रमांक ब, आवाजाचे स्वर नियमन। पर्याय क्रमांक क, पुनरावृत्ती विराम। पर्याय क्रमांक ड, स्थिर शारीरिक अवस्था। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, आवाजाचे स्वर नियमन। प्रश्न क्रमांक 2, एक निगात्मक तर्क अवैध ठरतो जर पर्याय क्रमांक अ, त्याचे आधारवाक्य व निष्कर्ष सर्व चुकीचे असेल। पर्याय क्रमांक ब, त्याचे आधारवाक्य बरोबर पण निष्कर्ष चुकीचे असेल। पर्याय क्रमांक क, त्याचे आधारवाक्य चूक व निष्कर्ष बरोबर असेल। पर्याय क्रमांक ड, त्याचे आधारवाक्य व निष्कर्ष सर्व बरोबर असेल। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, त्याचे आधारवाक्य बरोबर पण निष्कर्ष चुकीचे असेल। प्रश्न क्रमांक 3, यशस्वी शैक्षणिक संदेशवहन हे टिंबटिंबाच्या कौशल्यावर आधारित असते। पर्याय क्रमांक ए, श्रोत्यांच्या नकारात्मक वैशिष्ट्यांना समजून घेणे। पर्याय क्रमांक बी, शाब्दिक संदेशवहन व देहबोली। पर्याय क्रमांक सी, श्रोत्यांवर प्रभावासाठी वेळेचा अंदाज करणे। पर्याय क्रमांक डी, श्रोत्यांच्या गरजांचे विश्लेषण करणे। खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर निवडा। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केवळ बी व डी, शाब्दिक संदेशवहन व देहबोली आणि श्रोत्यांच्या गरजांचे विश्लेषण करणे। प्रश्न क्रमांक 4, वर्गात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सर्वसामान्य उद्देश कोणता असतो। पर्याय क्रमांक अ, विद्यार्थ्यांचे अज्ञान तपासणे। पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे लक्ष नाही हे त्यांना जाणवून देणे। पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्यांच्या आकलनाविषयी प्रत्याभरण मिळवणे। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्यांच्या आकलनाविषयी प्रत्याभरण मिळविणे। प्रश्न क्रमांक 5, कल्पना करा आपण एका अशा शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहात जेथे सर्वांना समान दर्जा दिला आहे। अशा वेळी संप्रेषणाची कोणती पद्धत अधिक उपयुक्त ठरेल जी सुरुवातीला या प्रसंगी कामाला येईल। पर्याय क्रमांक अ, क्षैतिज समांतर संप्रेषण। पर्याय क्रमांक ब, ऊर्ध्व संप्रेषण। पर्याय क्रमांक क, कोऑपरेट संप्रेषण। पर्याय क्रमांक ड, तिरस्कस संप्रेषण। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, क्षैतिज समांतर संप्रेषण। प्रश्न क्रमांक 6, वर्गात फळाचा वापर केल्यामुळे पर्याय क्रमांक अ, शिक्षकाचा व विद्यार्थ्याचा मूल्यवान वेळ वाया जातो। पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्याचे अवधान विचलित होते। पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्याला दृश्य प्रतिमा निर्माण करण्यास मदत होते। पर्याय क्रमांक ड, विद्यार्थ्यांना प्रत्याभरण देता येते। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, विद्यार्थ्याला दृश्य प्रतिमा निर्माण करण्यास मदत होते। प्रश्न क्रमांक 7, एका वर्तुळाकार संदेशवहनात जेव्हा टिंबटिंब असते तेव्हा इन्कोडर डिकोडर होत असतो। पर्याय क्रमांक अ, गोंधळ। पर्याय क्रमांक ब, श्रोता। पर्याय क्रमांक क, टीकात्मकता। पर्याय क्रमांक ड, प्रतिसाद। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, प्रतिसाद। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या साधनांचा दृश्य परिणाम अधिक होईल। पर्याय क्रमांक अ, तक्ता। पर्याय क्रमांक ब, फोटोग्राफ। पर्याय क्रमांक क, पारदर्शिका। पर्याय क्रमांक ड, फिल्म। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, फिल्म। प्रश्न क्रमांक 9, कक्षा संप्रेषणात संख्यात्मक असंतोष हा टिंबटिंबचा परिणाम आहे। पर्याय क्रमांक अ, संदेशाची गाळणी फिल्टरिंग करणे। पर्याय क्रमांक ब, विद्यार्थ्याची आवड। पर्याय क्रमांक क, विद्यार्थी आधारित अनन्य क्रिया सुसंवाद। पर्याय क्रमांक ड, अव्यवस्थित अराजक परिस्थिती। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, अव्यवस्थित अराजक परिस्थिती। प्रश्न क्रमांक 10,
खालीलपैकी कोणता ऑनलाईन शिक्षणातील प्रमुख संप्रेषण अवरोध असू शकतो? ए. तंत्रज्ञान, बी. विधानिकता, सी. विद्यार्थी समुदाय, डी. संस्कृती, ई. लिंग. यापैकी खालीलपैकी योग्य उत्तर निवडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 11. टिंबटिंब हे वर्गात उत्कृष्ट अध्यापन चालते याचे लक्षण आहे. पर्याय क्रमांक वर्गात अतिशय शांतता असणे. पर्याय क्रमांक ब. विद्यार्थ्यांद्वारे अध्यापनासंबंधित प्रश्न विचारणे. पर्याय क्रमांक क. वर्गातील उपस्थितीचे प्रमाण अधिक असणे. पर्याय क्रमांक डी. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विद्यार्थ्यांद्वारे अध्यापन संबंधित प्रश्न विचारणे. प्रश्न क्रमांक 12. टिंबटिंब ही संदेशवहनाची प्रमुख अंगे आहे. पर्याय क्रमांक संदेशवाहक. पर्याय क्रमांक ब. संदेश. पर्याय क्रमांक क. संदेश देणारा व संदेश घेणारा. पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 13. आगमनात्मक तर्क खालीलपैकी कशावर अवलंबून आहेत? पर्याय क्रमांक अ. निसर्गाची अखंडता. पर्याय क्रमांक ब. निसर्गाची एकता. पर्याय क्रमांक क. निसर्गाची समरूपता. पर्याय क्रमांक ड. निसर्गाची समरसता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. निसर्गाची समरूपता. प्रश्न क्रमांक 14. पत्र, दूरध्वनी, टेलिग्राम ही टिंबटिंब या संदेशवहन प्रक्रियेतील या घटकांशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक अ. संदेश. पर्याय क्रमांक ब. संदेश घेणारा. पर्याय क्रमांक क. संदेश देणारा. पर्याय क्रमांक ड. संदेशवाहक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. संदेशवाहक. प्रश्न क्रमांक 15. तुम्ही वर्गात शिकवताना विद्यार्थी लक्ष देत नसतील तर तुम्ही काय कराल? पर्याय क्रमांक वर्ग सोडून निघून जाल. पर्याय क्रमांक ब. विद्यार्थ्यांना रागावून त्याचे लक्ष स्वतःकडे वळवाल. पर्याय क्रमांक क. विद्यार्थ्यांना त्याचे कारण विचारून त्यानुसार उपाययोजना कराल. पर्याय क्रमांक ड. प्राचार्यांकडे विद्यार्थ्यांची तक्रार कराल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. विद्यार्थ्यांना त्यांचे कारण विचारून त्यानुसार उपाययोजना कराल. प्रश्न क्रमांक 16. प्रभावी संप्रेषणातील अडथळे कोणते? पर्याय क्रमांक अ. नीती प्रवचन, निर्णयपूरक होणे आणि स्वानंद प्रयादी टिप्पणी. पर्याय क्रमांक ब. संवाद, सारांश आणि लाभ समीक्षा. पर्याय क्रमांक क. सोप्या शब्दांचा उपयोग, शांत प्रक्रिया, रक्षात्मक अभिवृत्ती. पर्याय क्रमांक ड. वैयक्तिक कथन, नजर मिळविणे आणि सोपे वर्णन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 17. संप्रेषणात भाषा हे टिंबटिंब आहे. पर्याय क्रमांक अ. एक. वाचिक संकेत. पर्याय क्रमांक ब. अनंत वैयक्तिक. पर्याय क्रमांक क. प्रतिकात्मक संकेत. पर्याय क्रमांक ड. गैरवाचिक संकेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. एक वाचिक संकेत. प्रश्न क्रमांक 18. टेलिव्हिजन सुरू केल्यानंतर जे कणाकणात दिसून येते त्यास खालीलपैकी काय म्हणतात? पर्याय क्रमांक स्पार्क्स. पर्याय क्रमांक ब. ग्रीन डॉट्स. पर्याय क्रमांक क. स्नो. पर्याय क्रमांक ड. रेनड्रॉप्स. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. स्नो. प्रश्न क्रमांक 19. टिंबटिंबमुळे शिक्षकाच्या अध्यापनाचा दर्जा वाढतो. पर्याय क्रमांक अ. तयार नोट्स वाचन केल्याने. पर्याय क्रमांक ब. स्वतः नोट्स तयार केल्यामुळे. पर्याय क्रमांक क. इतर विद्याशाखांतील उदाहरणे दिल्यामुळे. पर्याय क्रमांक ड. वर्गात विनोद व गोष्टी सांगितल्यामुळे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. स्वतः नोट्स तयार केल्यामुळे. प्रश्न क्रमांक 20.
व्याख्यानादरम्यान विद्यार्थी प्रश्न विचारण्याचा उद्देश आहे. व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचा उद्देश आहे. पर्याय क्रमांक अ. विद्यार्थी लक्ष देतात की नाही हे पाहणे. पर्याय क्रमांक ब. सर्वाधिक हुशार विद्यार्थी कोण आहे हे पाहणे. पर्याय क्रमांक क. विद्यार्थ्यांना विषय समजतो की नाही हे पाहणे. पर्याय क्रमांक ड. विद्यार्थ्यांना मदत करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. विद्यार्थ्यांना विषय समजतो की नाही हे पाहणे. प्रश्न क्रमांक 21. आपल्या वर्गाध्यापनाचे अधिक नाविन्यपूर्णतेने नियोजन करण्यासाठी शिक्षकाने टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ. संबंधित अद्ययावत पुस्तके, नियतकालिके यांचा वापर करावा. पर्याय क्रमांक ब. आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी. पर्याय क्रमांक क. स्वतःवरच अवलंबून राहावे. पर्याय क्रमांक ड. विद्यार्थ्यांकडून प्रत्याभरण मिळवावे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. संबंधित अद्ययावत पुस्तके, नियतकालिके यांचा वापर करावा. प्रश्न क्रमांक 22. संज्ञापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे. पर्याय क्रमांक अ. निशब्द संज्ञापन निशब्द संज्ञापन सशब्द संज्ञापनाच्या आधी अस्तित्वात आले. पर्याय क्रमांक ब. निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतात. पर्याय क्रमांक क. निशब्द खुणा वा चिन्हे सशब्द संदेशाला पूरक ठरू शकतात वा विरोधीही ठरू शकतात. पर्याय क्रमांक ड. सशब्द संज्ञापन क्षमतांच्या तुलनेत निशब्द संज्ञापन क्षमता अधिक अनंतस्फूर्त असतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. निशब्द संदेश हे संस्कृती व संदर्भ निरपेक्ष असतात. प्रश्न क्रमांक 23. प्रसारमाध्यम उत्पादन मीडिया प्रोडक्शन प्रक्रियेच्या योग्य क्रमांची निवड करा. पर्याय क्रमांक ए. विषयवस्तूंची तयारी. पर्याय क्रमांक बी. योजना. पर्याय क्रमांक सी. प्रस्तुती. पर्याय क्रमांक डी. प्रसारण. पर्याय क्रमांक ई. प्रतिपुष्टी विश्लेषण. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तराची निवड करा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. योजना. विषय वस्तूची तयारी, प्रस्तुती, प्रसारण आणि प्रतिपुष्टी विश्लेषण.